राज्य मागासवर्गीय आयोगानं राज्य सरकारकडे आज अहवाल सुपूर्द केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार आहेत. एक तर आता जी पत्रकार परिषद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली त्यामध्ये आता मराठा आरक्षण हे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक निकषावर याचा विचार करून मराठा आरक्षण दिलं जाईल त्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांची मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळावेत आणि मराठा कुणबी समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळावं. थोडंसं कन्फ्युजन यासाठी आहे की ओबीसीमधनं आरक्षणाची मागणी जरांगे पाटील यांची आहे आणि इकडे एक वेगळं आरक्षण म्हणजे स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणतात. ज्या पद्धतीने सकाळची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की मराठा समाजाचा जो रिपोर्ट आलेला आहे ओबीसी कमिशनचा तो त्यांच्यापर्यंत सुपूर्द केलेला आहे. प्रथम आपण जर बघितलं तर असं लक्षात येतं की जे मागच्या वेळी एसीबीसीचं जे आरक्षण होतं त्याच धर्तीवरती हे आरक्षण आहे असं अंदाज धरूया. अजून नक्की त्याच्यामध्ये काही नाही, कारण जोपर्यंत ते पटलावरती येत नाहीत आपण अज्यूम करू शकतो की ते एसीबीसीचंच आरक्षण आहे. ज्याच्यामध्ये ज्या 3 त्रुटी होत्या सुप्रीम कोर्टाच्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या दिसत आहेत. त्याच्यामधलं एक जी होती की त्यावेळी 102वी अमेंडमेंटमुळे राज्याला अधिकार नव्हते, पण त्यानंतर 105व्या अमेंडमेंटनुसार राज्याला अधिकार आहेत आणि त्या अंडर ह्यांनी यावेळी हे सर्वेक्षण केलेलं आहे किंवा हे आरक्षण दिलेलं असेल किंवा देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. दुसरं, आताचा जो सर्वे होता तो सॅम्पल सर्वे नव्हता, तर तो एक्सटेन्सिव्ह सर्वे होता. मोठ्या प्रमाणात 2 कोटी जवळपास केलेला आहे त्यांनी. त्यामुळे ती जी एक कमी होती ती एक भरण्यात आलेली. तिसरी गोष्ट जी त्याच्यामधली होती की मागासले पण सिद्ध करण्याचं, तर ते मागासले पण कशा पद्धतीने सिद्ध केलं आहे राज्य सरकारने किंवा या ओबीसी कमिशनने ते बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरती सर्व मराठा समाजाचं आरक्षण त्याच्यावरती आहे. कारण ह्याच्यामध्ये जर 50% वरती जर आरक्षण द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये एक मोठी क्रायटेरिया अशी आहे की जे दुर्गम किंवा अतिदुर्गम किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सीस आपण जे म्हणतो ते एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सीस आपण तिथे प्रूव्ह करू शकलोय का, हा सर्वात मोठा मुद्दा असेल. कारण या 3 मुद्द्यावरतीच आरक्षण गेलं होतं आणि आत्ता राज्य सरकारने जे बहाल केलेलं आरक्षण आहे किंवा ते करणार आहेत ते कुठल्या पद्धतीने हा एक प्रमुख मुद्दा उपस्थित होतो. आता प्रश्न येतो की कुणबी म्हणून जे दाखले ज्यांना मिळत आहेत, म्हणजे जो लढा सुरू आहे, जी मागणी जरांगे पाटील करतात, ती मागणी त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी गफलत होती किंवा काही कन्फ्युजन लोकांसमोर आहे. ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत जुन्या त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळणार आहे, ओबीसीमधूनच ते मिळणार आहे. त्याच्यासाठी वेगळं काही अध्यादेश वगैरे देखील काढायची गरज नाही, ह्या नोंदी शोधण्याची फक्त गरज आहे. आणि या नोंदी जर सापडल्या तर तुम्हाला सरसकट सर्टिफिकेट देतात. त्याच्यासाठी कुठलाही नवीन अध्यादेश राज्य सरकार काढणार नाही आहे, कारण तो कायद्यानुसार आहे, बेकायदेशीर नाही आणि ओबीसीमधूनच आहे. त्याचे फायदे 2 आहेत. एक तर राज्य मागास आयोगातर्फे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये आणि केंद्रीय मागास आयोगाच्या देखील शिफारसी तुम्हाला लागू होतात. हे दोन्हीकडे त्याच्यामधनं होतं. ही एक जमेची बाजू नक्कीच त्या आरक्षणाची आहे. फक्त प्रश्न तिथे आहे की तुमची कुणबी म्हणून नोंद असली पाहिजे आणि ती जर मिळत असेल तर तुम्हाला ते आरक्षण मिळेल. प्रश्न फक्त ह्याच्यामध्ये हा येतो की सगळे सोयऱ्याच्या संदर्भामधला जो अध्यादेश आहे तो काढण्यासाठी अट्टहास आमच्याकडनं केला एवढ्यासाठी जातो की काही लोकांची नोंदीच नाही आहेत आणि जर नोंदी नसल्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही. मग अशा वेळेला ज्यावेळी सगळे सोयरे जे असतील ज्यांच्या लग्न वगैरे झालेले असेल तर मुलाकडची म्हणजे साईड जी आहे ती तसं सर्टिफिकेशन देऊ शकते की बाबा हे आमचे सोयरे राहिलेले. जी मागणी ती अजूनही कायम आहे की सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो आता विशेष अधिवेशन आहे, मसुदा त्यांनी पाठवलेला आहे, ते सगळे सोयऱ्याच्या म्हणजे ती मागणी अजूनही ते सगळे सोयरेचा जो अध्यादेश आहे तो त्यांना त्या पर्टिक्युलरली जे 50%च्या आतले ओबीसी आहेत त्यांच्यासाठी तो पूर्णपणे लागू होतो. किंबहुना बाकीच्या ठिकाणी देखील तो लागू होतो. म्हणजे फक्त मराठा समाजालाच त्याचा फायदा होणार नाही, तर सरसकट ज्या लोकांच्या बद्दल या भूमिका असतील किंवा जिथे कुणाकुणाच्या जे नोंदी सापडत नसेल कुणाच्या तिथे ह्या सगळे सोयऱ्याच्या संदर्भामधला अध्यादेश हा सर्वांना उपयोगाला होणार, फक्त मराठा समाजाला नाही. फक्त मराठा समाजाचं जे मराठवाड्यापुरतं जर आपण विचार करायला गेलो तर ते निजामाच्या संस्थानातले लोक इथे महाराष्ट्रामध्ये आले होते, कागदपत्र नाही आहेत,
बऱ्याचशा लोकांची घरं नसल्यामुळे, गरिबी जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी नोंदी नाही आहेत. तिकडे हा आपल्याला उपयोगाला म्हणजे आहे. एकीकडे कुणबी प्रमाणपत्र मिळणार, त्यातनं आरक्षण मिळणार, दुसरीकडे सगळे सोयऱ्यांचं ते आरक्षण मिळणार, आणि तिसरं म्हणजे जर आता आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर जर मिळत असेल तर ते आरक्षण, म्हणजे तिन्ही प्रकारातनं जे आरक्षण मिळालं पाहिजे, या तिन्हीसाठी मागणी आहे, जे आंदोलन केलं जातं. सगळे सोयरे हे एक कनेक्टेड आहे, हे आरक्षण नाही आहे. सगळे सोयरे ही एक फॅसिलिटी आहे की ते ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना लागण्यासाठी किंवा इतर जातीतल्या लोकांसाठी. त्यामुळे सगळे सोयरे असं काही आरक्षण नाही आहे. आरक्षण एक आहे जे कुणबी म्हणून, ज्यांच्याकडे कुणबी दाखले मिळतील त्यांना, ज्यांच्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र किंवा कुणबी नोंदच कुठे नाही आहे, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा भाग आहे आणि कोकण पूर्णपणे. म्हणजे प्रमाणपत्र देणं सुरू राहणार, म्हणजे जरी इकडे प्रयत्न सुरू आहेत तरी इकडे कुणबी प्रमाणपत्र किंवा ज्या नोंदी मिळतात, ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत ते त्यांना बर्थ राईट असल्यासारखं आहे ते, की जर माझी कुणबी नोंद आहे तर मला इथे कुणाकडे यायची गरज नाही, माझं प्रमाणपत्र आहे, मला माझं कुणबी प्रमाणपत्र मिळालं की माझं आरक्षण चालू होतं. शेवटचा प्रश्न, तुम्ही पूर्ण या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये अगदी सुरुवातीपासून आहात. जर अशा प्रकारे 50% वरती आरक्षण जात असेल आणि जर हे मराठा आरक्षण मिळत असेल तर हे कायद्याच्या चौकटीत टिकणार का? कारण परत एकदा सर्वोच्च न्यायालयात जर ही परत हे प्रकरण गेलं तर हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण असेल का? कारण 2020ला आपण बघितलं काय झालं. तर अशा प्रकारे काय नेमक्या विशेष लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे राज्य सरकारला आणि मागासवर्गीय आयोगाला? एक तर याच्यामध्ये 2-3 भाग वेगवेगळे आहेत की राज्य सरकार कशा प्रकारे आरक्षण देत आहे ते अजून नक्की नाही. आपण भाष्य जरतरचं करतोय, त्यामुळे आपण असं ठरवतोय की ते आरक्षण 50% वरचं आहे, स्पष्ट नाही आहे. आपण चर्चा करू शकतो त्याच्यावरती. आता जर चर्चा करत असताना एक लक्षात घेता येईल की 50%च्या वरचं म्हणजे 10% जे EWS आरक्षण जे केंद्र सरकारकडनं देण्यात आलं, त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका करण्यात आली होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आणि ती फेटाळल्यामुळे जे अधिकचं 10% म्हणजे आता जे 60% आरक्षण देशामध्ये लागू आहे त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे 50%चा जो भाग आपण पहिल्यापासून इंदिरा सहानीच्या संदर्भामध्ये जो आपण बोलतोय त्याला कुठेतरी आपल्या सुप्रीम कोर्टाने कुठेतरी त्याला बाजूला ठेवलेलं आहे आणि 50%च्या वरचं आरक्षण हे देऊ केलेलं आहे, हे नक्की आहे. मराठा समाजाचं आरक्षण जर उद्या 50%च्या वरती जर दिलं गेलं तर ते टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारची असेल. आणि ते करत असताना जर ज्या मागच्या वेळीच्या ज्या त्रुटी ज्याच्यावरती हे आरक्षण रद्द करण्यात आलेलं होतं त्या जर त्रुटी कुठे पूर्ण जर राज्य सरकारने करत असेल किंवा OBC कमिशनतर्फे जर करत असेल तर त्या माध्यमातून पण बघायला पाहिजे की हे आरक्षण दिल्यानंतर उद्या सुप्रीम कोर्टाने अजून नवीन कुठली तरी त्रुटी दाखवायला नको. आणि मग हे जर आरक्षण आपण 50%च्या वरती जर देणार असाल, जर केंद्र सरकार देणार असेल किंवा राज्य सरकार देणार असेल तर ते कसं बसेल? कारण मागच्या वेळी सांगितलं होतं की टिकणारं आरक्षण आहे, काही अर्थी टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये. आता आपण त्याच आरक्षणाला पुन्हा एकदा दुरुस्त करून पुन्हा तेच आरक्षण बहाल करत आहोत. त्यामुळे ह्या सर्व संदर्भामध्ये ज्या दिवशी ते पटलावरती येईल त्या दिवशी आपण त्याच्यावरती विस्तृत बोलणं हे त्याच्यात माझ्या मते योग्य राहील. पण जर तर वरती नक्की चर्चा होऊ शकते. चर्चेला काही कुठल्याच गोष्टीने आपण चर्चा जर केली नाही, पण अपेक्षा 100% आहे की मराठा समाजाचं कुठेतरी या येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये भलं होईल. जे मुलं शिक्षणापासून इतकी वर्ष वंचित राहिलेली आहेत त्यांना कुठेतरी त्याच्यामधून एक हातभार मिळेल. कारण शिक्षणाअभावी हा महाराष्ट्र चालणं शक्य नाही. आणि जर मराठा समाजाची जर आंदोलन बघत असेल आणि ज्याच्यामध्ये शैक्षणिक किंवा शिक्षण घेणारी मुलं ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, कारण ती जी गरज आहे, शिक्षणाची जी गरज आहे ती तुमची पैशाने देऊ शकत नाही. कारण संधीच जर मिळाली नाही तर मुलं मोठी होऊ शकत नाही, महाराष्ट्र मागे पडेल त्याच्यामध्ये. त्यामुळे आज ज्या पद्धतीने आज पावलं घेतलेली आहे त्याचं स्वागत आम्ही नक्की करू. तिथे मनोजदादा देखील आज इतके दिवस 6-7 दिवस उपोषण करत आहेत. आमचं त्यांना देखील म्हणणं हेच आहे की कुठेतरी उपोषण आज कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. कुठेतरी तुम्ही प्रवाहामध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणणं की चर्चा झाली पाहिजे, ही माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे. कारण हा आमचा एक असा भाऊ आम्हाला आज मिळालेला आहे की ज्याच्यावरती आमची सर्व मदार आहे. आज इतके जण आले, प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि गेले. आज जो आहे त्याला आम्ही गमावू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याबरोबर राहणं, तुमचं म्हणणं उपोषण मागे घ्यावं, 100% उपोषण मागे घेतलं पाहिजे. कारण एखाद्या प्रत्येक माणसाची एक मर्यादा असते,
ती काय मशीन नाही आहे की आपण तिला बंद करू शकतो. ते एक जीव आहे आणि तो जीव वाचला पाहिजे, वाचवला गेला पाहिजे. कारण आज फक्त मराठा समाजाचंच नाही तर या राष्ट्राला त्या अशा नेत्यांची किंवा अशा एका मुलाची गरज आहे जो एक निर्णायक लढा देऊ शकतो आणि उभा करू शकतो. त्यामुळे जसं वीरेंद्र पवार यांनी सांगितलं की जो काही निर्णय घेतला जातो राज्य सरकारकडनं किंवा जी पुढे पावलं टाकली जातात ती स्वागतार्ह आहे. शिवाय त्यांनी असं सांगितलं की अपेक्षा आहे की जी पावलं टाकली जातील त्यातनं मराठा आरक्षण, जे सरसकट मराठा आरक्षण, जे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर मिळणारं आरक्षण ते कायद्याच्या चौकटीवर टिकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ही सुद्धा विनंती जरांगे पाटील यांना केली आहे की त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं आणि राज्य सरकारसोबत ही चर्चा सुरू ठेवावी. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.